मराठीतून व्हिडिओ घेऊन आली आहे। मी अनिसा शफीक। मी अनिसा कजायका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मी घेऊन आले आहे भन्नाट चवीचा आकाडी स्पेशल कढाई चिकन। आज मी नॉनव्हेज रेसिपी घेऊन आले आहे। तर चला बघूया कढाई चिकन बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते। तर चला आज आपण बनवतोय भन्नाट असे चवीचे चिकन कढाई। एकदम सिंपल रेसिपी आहे आणि एकदम सोपी आहे। आकाड स्पेशल आपण चिकन कढाई बनवतोय। तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले, तर स्वच्छ धुवून त्याला आपण हळद मीठ लावून घेऊया। चवीप्रमाणे मीठ लावूया। हळद लावूया, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड। हे सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे। आता मी दही घालणार आहे, तर एक 4 चमचे होईल एवढं आपण इथं दही घालणार आहोत। आणि सर्व मिक्स करून घेऊया। म्हणजे हे आपलं मॅरिनेट होईल चिकन आणि नंतर आपण फोडणीची तयारी करूया। मॅरिनेट केल्याने काय होईल, मसाले सर्व चिकनला छान आतपर्यंत मुरतील आणि खाताना चिकन छान लागेल। मी इथे कढई तापत ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल सुद्धा घातलेलं आहे। झणझणीत आपल्याला चिकन बनवायचं आहे, त्यामुळे मी थोडं जास्त तेल घातलं आहे। तुम्ही जर तेल कमी खात असाल तर तुम्ही कमीही तेल घालू शकता। तेल आपलं छान तापलं आहे। आता आपण त्यात थोडे खडे मसाले घालून घेऊया। तर मी इथे 2 तमालपत्री, थोडंसं शहाजिरा थोडंसं घेतलंय मी, आणि हिरवी वेलची थोडंसं तोंड उघडून असं 3 घातलेत मी, 2-3 लवंगा आणि 3-4 काळे मिरी आणि थोडासा एक दालचिनीचा तुकडा। छान मसाला भाजून घ्यायचा आपल्याला। मी इथे मोठे 3 कांदे चॉप करून घेतलेले आहेत। तुम्ही हवं तर मिक्सरला फिरवून ही घेऊ शकता किंवा असेही बारीक चॉप करून घेऊ शकता। आता आपण कांदा घालूया आणि कांदा छान परतून घेऊया तेलावर। खूप छान होते रेसिपी आणि झटपट होते आणि टेस्टीही होते। कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला छान भाजला गेलाय। आता आपण ह्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। तर मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले होते, तेही चॉप करून घेतलेत मी छान चॉपरमध्ये। टोमॅटोलाही छान परतून घेऊया तेलावर। टोमॅटो पण आपला छान परतून झालाय। आता मी कोथिंबीर घालून घेणार आहे। मी कोथिंबीरीची फक्त देठ घेतली तिथं चिरून, बाकीची कोथिंबीर आपण नंतर वापरणार आहोत। ह्याची टेस्ट चिकनला खूप छान येते आणि छान लागते, म्हणून मी देठाकडचा भाग घेतलेला आहे कोथिंबीरीचा। त्याला आपण भाजून घेऊया। आता मी आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे। तर मी तर 2 चमचे आलं लसूण पेस्ट वापरते। त्याला पण आपण छान भाजून घेऊया। त्याचा कच्चा पण पूर्ण वास निघून जायला हवा, इथपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। नाहीतर उग्र वास येतो आलं लसूणाचा आणि मग रेसिपी आपली बिघडून जाते। मसाले छान भाजून झालेले आहेत। आता मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे आणि कांदा लसूण मसाला घालणार आहे। तर तुम्ही कितपत तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही
कांदा लसूण मसाला वापरू शकता. मी इथे 2 चमचे वापरला आहे. छान भाजून घेऊया. छान तेल सुटेपर्यंत आपण मसाले भाजून घेतले आहेत. आता जे आपण मॅरिनेट करून घेतलेले चिकन आहे ते आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ह्याला छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. चिकनला पूर्ण मसाले कोट झाले पाहिजे चिकनला. चिकन छान भाजले गेले आणि तेल पण दिसतंय आपल्याला. आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची आहे यामध्ये तेवढे तुम्ही पाणी घालू शकता. तर मी गरम पाणी घालणार आहे. इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे ते मी इथे घालून घेते. आता आपण झाकून असंच 5 ते 7 मिनिटं ह्याला शिजू द्यायचं आहे. छान मध्ये मध्ये चेक करायचं आहे आपण चिकनला. पहा किती सुंदर झाले ना, खूप छान दिसते आणि आत्ताच घमघमाट सुटलाय सगळीकडे घरात. आता आपण ह्यामध्ये थोडासा चिकन मसाला घालून घेणार आहोत. हा माझा होममेड आहे, अर्धा चमचा. ह्या स्टेजलाच घालायचं आहे आपल्याला, ह्याला टेस्ट खूप छान येते. आणि थोडीशी मी कसुरी मेथी घालणार आहे अशी क्रश करून. थोडीशी मिक्स करून घेऊया आता. किती छान बघा, किती छान ग्रेव्ही झाली आहे ना. अजिबात पातळ वगैरे नाही. दही आणि कांदा टोमॅटोमुळे ह्याला खूप छान टेस्ट येते आणि खूप छान होते ग्रेव्ही. आता मी 1 मिनिट असंच झाकून ठेवणार आहे. गॅस बंद करणार आहे 1 मिनिटानंतर आणि मग सर्व करून दाखवते तुम्हाला. 1 मिनिट झालेला आहे. पहा किती सुंदर. कोथिंबीर घालून घेऊया आपण मस्तपैकी भरपूर अशी आणि तुम्हाला आता सर्व करून दाखवते. पहा किती सुंदर झालं आहे आपलं कढाई चिकन, होय ना. आकाडी स्पेशल आपलं आजचं कढाई चिकन खूपच टेस्टी आणि सुंदर झालं आहे. तुम्ही पण असंच करून पहा. तुम्ही कशा कशा प्रकारे चिकन बनवता, मटन बनवता त्याची ही रेसिपी माझ्यासोबत शेअर करा. आणि तुम्हाला काय काय शिकायचे आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि माझं चॅनल अनिसा का जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.